तुम्ही आज हा मोर्चा काढलेला आहे, काय मागणी आहे तुमची, नक्की काय आहे? आज आम्ही प्रचंड संख्येत आज इकडे जमा झालेलो आहे। याचं कारण हे आहे की आज मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विकासचे कामे खूप जोरात चाललेलो आहेत आणि आपण पाहू शकतो की महाराष्ट्र सरकार, आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या सगळ्यांचं लक्ष व आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी या सगळ्यांचं लक्ष हे आहे की मुंबईसारखा एवढा मोठा शहर आमच्या देशातला ह्याची प्रगती होणं गरजेचं आहे। जेवढे पण झोपडपट्टी किंवा चॉल आहे ह्याचा पुनर्विकास होणं गरजेचं आहे। पण हे होत असताना आपण बघतोय आज मुंबईला वेगवेगळ्या ठिकाणी बिल्डरचे लोक गोरगरिबांना धमक्या देत आल्यात, दलाल पैदा केलेले आहेत लोकांच्या मध्ये आणि हे दलाल लोक जाऊन जोर जबरदस्ती लोकांच्याकडून सह्या करतात आणि एग्रीमेंट साईन करून घेतात। जर अशी दादागिरी असणार तो लोक जाणार कुठे? मी बघितलं की 3 महिन्याआधी भारतनगर बँड्राईजचे लोक माझ्याकडे आले होते, मी त्यांना सहकार्य केलं आणि त्यांची जे पावसाळ्यात तोडक कारवाईची नोटीस आली ते थांबवायच्यासाठी एक मोर्चा काढले होते SRAच्या बाहेर आणि लोकांना खूप प्रचंड मदत झाली। त्यानंतर 2 आठवड्याआधी रविवारी एक मीटिंग ठेवली गेलेली बांद्रा ईस्टला, तिकडे 400 पेक्षा अधिक लोक जमा झालेले होते आणि तेव्हा सांताक्रूज ईस्ट जॉकी क्लब चालची लोक जमा झालेले। त्यांनी सांगितलं की 2 दिवसानंतर 4 दिवस आमच्या इकडची तोडक कारवाई आहे, म्हणून त्या लोकांना घेऊन मी SRA ऑफिसला गेलो। तिकडे डेप्युटी कलेक्टर वैशाली लंबाटे मॅडमची भेट घातली आणि मॅडमनी आश्वासन केलं लोकांना की पुढचे 4 दिवस जे तोडक कारवाईची ऑर्डर आहे ती मी रद्द करते आणि बिल्डरला तात्काळ मीटिंग घ्यायला सांगितली। पण त्यानंतरही बिल्डरनी आतापर्यंत त्या लोकांची मीटिंग घेतली नाही। बिल्डर लोकांना असं वाटतंय की कुठे ना कुठेतरी एक सामाजिक कार्यकर्ता येणार आणि तो कुठेतरी गायब होऊन जाणार किंवा पैशांनी मॅनेज होणार। पण मी अखी खतीब शब्द देतोय, वचन देतोय लोकांना की मी कुठल्याही बिल्डरच्या दबावाखाली मॅनेज होणाऱ्यापैकी नाही आहे। लोकांच्यासाठी ठामपणे उभा राहणार आहे आणि लोकांच्या हितासाठी नेहमी असाच लढत राहणार आहे। आज लोक 600 ते 700च्या संख्येत आझाद मैदानाला उभे आहेत। हे लोकांचं आंदोलन फक्त आणि फक्त बिल्डर लॉबीच्या विरोधात आहे। आमचा सगळ्यांचा विश्वास आहे महाराष्ट्र सरकारच्यावर, आमच्या मुख्यमंत्रीच्यावर की हे लोक आम्हाला सहकार्य करणार आणि लोकांना त्यांच्या हक्काची गरज तर मिळणारच आहे। तुम्ही ह्याबद्दल सरकारबरोबर काय बैठक वगैरे काय केलेली आहे का? आम्ही ह्याबद्दल सरकारला एक पत्र दिलं होतं 1 महिन्यापूर्वीचं की लोकांचं जे मेन प्रॉब्लेम आहे पुनर्विकासचं ते असं आहे की ग्राउंड फ्लोअर, पहिला माला आणि दुसरा माला झोपडपट्टी आपण जर बघितले तर असे 3 मजले असतात, ग्राउंड फ्लोअर, पहिला आणि दुसरा। पण जेव्हा पण पुनर्विकासचा प्रकल्प हाती येतो फक्त ग्राउंड फ्लोअर लोकांनाच एक 305 स्क्वेअर फीटचं घर दिलं जातं। मग पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जे वेगवेगळे परिवार राहतात त्यांचं काय? ह्या प्रश्नामुळे बरेच एग्रीमेंट्स होत नाही। तर ह्याच्यासाठी आम्ही विनंती केली सरकारशी। ते पत्र मी स्वतः मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, महेंद्र कल्याणकर जे SRAचे CEO आहेत आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या लोकांना दिलेलं आहे की तुम्ही ग्राउंड फ्लोअर, पहिला माला आणि दुसरा माला हे असे 3 वेगवेगळे युनिट्स कन्सिडर करा। म्हणजे 305, 305, 305 असे 915 स्क्वेअर फीट होतात। ही पहिली मागणी आहे। आणि दुसरं की पावसाळ्यात कोणतेही घर तोडू नका। आम्ही डेप्युटी कलेक्टर वैशाली लंबाटे मॅडमलाही भेटलेलो आहे, महेंद्र कल्याणकर जे CEO आहेत SRAचे त्यांनाही भेटलेलो आहे आणि सरकारचा आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, म्हणून आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येत आमची संख्या वाढत चाललेली आहे। याबद्दल काय सरकारचं उत्तर आलेलं आहे का? आम्हाला आतापर्यंत पावसाळ्यात जे कारवाई थांबणार आहे त्याचा आश्वास सरकारने दिलेला आहे आणि ते कारवाई थांबलेले आहेत। आज हे लोक जे माझ्या पाठीशी उभे आहेत ह्याचं कारण हेच आहे की त्यांच्या घरात तोडक कारवाई होणार होती ते आम्ही थांबवले। सरकारने आश्वास केलेलं आहे। आता सरकारचा प्रोसिजर ताबडतोब होत नाही। एवढा मोठा निर्णय फक्त 3 किंवा 4 झोपडपट्ट्यांसाठी नसतो, हा अख्ख्या शहरासाठी असतो आणि बरेच प्रोजेक्ट जे प्रकल्प चालू झालेले आहेत त्याचं कन्फ्युजन क्रिएट नाही व्हावं म्हणून सरकारला वेळ लागणार आहे। पण मला एवढी खात्री आहे की आता पुढचे 2-3 महिने किंवा पुढचे 3-4 आठवडे असेच आमचे जेव्हा मीटिंग हर दुसऱ्या रविवारी आम्ही मीटिंग घेणार, आमची संख्या वाढत चालणार आणि जेव्हा सरकार आमची संख्या बघणार तेव्हा 100% आमचा विषय मार्गी लावणार। तुम्ही आज इकडे आलात, कशासाठी आलात आणि का आलात? माझं नाव शीला परशुराम पाटील, मी जाको क्लब रहिवासी सांताक्रूज ईस्ट इथली रहिवासी असून आज आमचं जे आहे पुनर्विकासासाठी हे केलेलं आहे। गेल्या 22 वर्षापासून सिद्धिविनायक कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि आर्यन कन्स्ट्रक्शन यांचे जे रुपेस ओनर होते त्यांनी आमचे पुनर्विकास करण्यासाठी घेतलेलं होतं, पण त्या 22 वर्षात त्यांनी काही नाही, फक्त आमची घरं तोडण्याचंच हे केलेलं आहे। आणि आता
भरपूर म्हणजे भरपूर वेळेला आमची तोडक कारवाई झालेली आहे 33-38 देऊन, पण ना बिल्डर कधी आमच्या समोर आला ना कधी सोसायटी आमच्या समोर आली. इथे अपात्र लोक पण भरपूर आहेत, त्यांचे पण काही अजून अपात्राचे पात्र झालेलं नाही आहे. तर आम्ही त्याच्यासाठीच आज अक्कीबाईंना आमच्याच बरोबर घेऊन त्यांनी आज आमचं 15, 16, 17, 18 या जुलै रोजी आमची तोडक कारवाई जी आहे ती लंबाते मॅडमकडे थांबवली गेलेली आहे. आणि त्यांचे आम्ही खूपच आभार मानतो की आम्हाला त्यांनी खूपच मदत केली आहे. आणि इथून पुढे आता 18 जुलैला जी आमची हेअरिंगची म्हणजे 14 जुलै रोजी जे झालेली जे मीटिंग आहे त्या मीटिंगचं त्यांनी रोजनामा दिलेला आहे की त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे की तोडक कारवाई करणारच. जर सरकारचा हा नियम असेल की रिडेव्हलपमेंटसाठी करा, आम्ही नाही म्हणत आहोत, आम्हाला प्रोजेक्ट हवं आहे, पण इथे बिल्डरच नाही आहे, इथे दलाल आहे जो आमच्या लोकांची घरं फक्त तोडून आम्हाला वाऱ्यावर सोडणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला हक्काचं घर हवं आहे आणि त्यासाठी आमच्यासमोर बिल्डरनी यावं हीच आमची विनंती आहे. आणि अक्कीबाईने आमच्या सोबत राहून आम्हाला त्याचं सहकार्य करावं ही विनंती आहे. मेरा नाम तस्नीम खान है। मैं बैंड्रा रेक्लेमेंट सोसाइटी नरगिस नगर की चेयरपर्सन एक्स चेयरपर्सन हूँ। हम लोग का स्कीम बहुत साल से चल रहा है और स्कीम में बहुत बार सर्वे हो चुका है, बायोमेट्रिक हो चुका है, सब काम सही ढंग से चल रहा था। रोशनी डेवलपर्स ने काम हाथ में लिया था, लेकिन कोई भी चीज़ के क्लैरिफिकेशन लोग देते नहीं थे। ये हम लोग एक उम्मीद में थे कि चलो ये सर्वे में हमारे को क्लियर हो जाएगा, अगले सर्वे में क्लियर हो जाएगा। तो उन्होंने रोशनी डेवलपर्स ने सर्वे किया और वो काम सौंपा, LOI लेके काम सौंपा ओमकार को, यानी ओमकार उनका पार्टनर बना। जब से काम की पूरी सत्ता पीट गई, पूरा सत्यानाश हो गया। कोई प्लान क्लियर नहीं है, कोई चीज़ बात नहीं करते, कभी GBR नहीं लिया उन्होंने, कोई सोसाइटी को कमेटी को डिसॉल्व करा दिया। इतना बड़ा खतरनाक काम किया। कमेटी काम करना चाहती है क्योंकि हम लोग काम करना चाहते हैं, हम लोग क्वेश्चंस करते थे, तो उसी को डिसॉल्व कर दो ताकि फिर दूसरे लोग क्या करेंगे। फिर भी हम मानते कि हमने एप्लीकेशन किया, ना हमको कोई एडमिनिस्ट्रेशन का सपोर्ट था। SRA के पास इतने अच्छे प्लान है, SRA इतना अच्छा काम करती है, लेकिन हम लोग के साथ कोई हेल्प नहीं है। हम लोग CO से मिले, हमने 13-2 किया, हमने सब किया, लेकिन हमारे को कहीं से राहत नहीं है। और जो अभी इनकी जो बैठे हैं ओमकार साहब, उनके पार्टनर बन के, उनकी तो आतंकवादी बोल सकते हैं, दादागिरी बढ़ गई है। उनके एजेंट्स को लेके कुछ लोगों को तोड़ के घर पे जाके बोलते वक्त ये हो जाएगा, घर टूट जाएगा, सामान टूट जाएगा, तुम्हारा कुछ हाथ में नहीं आएगा, घर जल जाएगा, कल कहाँ जाओगे। उसके ऊपर से वो वैशाली लम्बाटे मैडम जो SRA में स्पेशल सेल CO है, सॉरी डेप्यूटी कलेक्टर स्पेशल सेल है, वो तो ओपन कोर्ट में चैलेंज धमकी दे रही है कि तुम लोग को एग्रीमेंट करना पड़ेगा। उनसे अगर कोई सवाल पूछता है भाई हमारा क्या होगा, कुछ नहीं, जो बिल्डर करता है वो बिल्डर की वकील है, वो बिल्डर को वकील की ज़रूरत नहीं है। हमारे ओमकार बिल्डर जो रोशनी डेवलपर्स है उनको वकील की ज़रूरत नहीं है। उनकी वकील वैशाली लम्बाटे हमेशा उनके तरफ से बात करती है और ज़्यादा सवाल करेंगे सबको हिस्सा में बुलाती है। एक दिन की नोटिस में 25 लोगों को 12:30 बजे, कुछ लोगों को 2:30 बजे, कुछ लोगों को 4 बजे, ताकि एक साथ सबका दिमाग ना चले। सबको डरा रहे हैं, वो लोग डर रहे हैं कि हम क्या करेंगे। अब वो मैडम के सामने हर कोई नहीं लड़ सकता है ना, और वकील भी उनके सामने फेल है, बड़े से बड़े वकील भी फेल है। कितना भी उनके सामने बनाओ, कुछ भी बना, तो बोलते नहीं आपको साइन करना पड़ेगा, आपको कोऑपरेट करना पड़ेगा। और जब उनको पूछा जाता है कि इसमें 1515 लोग में कंसेंट कितने हैं, तो बात को गोल करते, वो बात का जवाब ही नहीं मिलता है। बस तुमको तुम्हारा क्या है, नहीं करेंगे तो ये हम लोग सब गवाह है, हम लोग के सामने बोलती है ऐसा सेक्शन लगा दूंगी, ऐसा सेक्शन लगा दूंगी जल्दी में, तुमको पूरे मुंबई में करने में। आमच्या इथे SRAचा प्रोजेक्ट राबवत आहेत, त्याबद्दल धन्यवाद की आम्हाला झोपडपट्टीतनं नवीन घरामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये घर देत आहेत। पण आमच्या इथे प्लॅन काही क्लिअर नाहीये। एक तर आमचा TPS प्लॅनिंग मध्ये रोड कटिंग मध्ये आहे, त्याच्यानंतर BMCचा स्कूल दाखवलाय, पण बिल्डरने जी मीटिंग घेऊन आम्हाला बिल्डिंग दाखवली त्याच्यामध्ये दाखवलं की आमचे स्कूल जिथे बांधणार आहे त्याच जागेवर आम्हाला बिल्डिंग बांधणार आहे। हे कुठल्या ह्याचं हे आहे की BMCच्या जागेवर जर SRAची बिल्डिंग बनली आणि उद्या BMCने येऊन क्लेम केलं आणि आमची घरं तोडली तर त्याला जबाबदार कोण असेल? SRA असेल, BMC असेल की महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल? एक तर आता जे ठाणे वगैरे इथे सगळीकडे BMC येऊन इलिगल बिल्डिंगी तोडतायत,
जे 15-15, 12-12 माळ्याचे आहेत, मग त्यासाठी काय ऍक्शन असेल? म्हणजे आम्हाला नाही कुठनंच काही क्लिअर प्रोजेक्ट नाही देत आहेत. इव्हन आम्ही SRM मध्ये महेंद्र कल्याणकर साहेब CEO आहेत ते लंबाते मॅडम यांना भेट देऊन आमच्या पूर्ण शंका लिहून पण दिल्या आहेत आणि काय सगळं दिले, पण ते फक्त बिल्डरची बाजू ऐकतायत. त्या मीटिंगचे व्हिडिओ ह्यांनी दिले नाही बिल्डरने लंबाते मॅडमला, पण लंबाते मॅडमने ते व्हिडिओ बघितलेली नाही. ते आम्हाला डायरेक्ट म्हणतात की आम्ही तोडक कारवाई करणार. फक्त तोडायच्याच कारवाईचा आम्हाला मोठा आमचे म्हणणेच ऐकून घेत नाही. आमच्याकडे जी कमिटी आहे ती फक्त आता बिल्डरच्या बाजूने बोलतीये. ते फक्त आणि ते पण 210A जो SRA रूल रेग्युलेशन आहे त्याचा पण फॉलो होत नाहीये. आम्हाला SRA अशी दाखवते की फेज वाईज आम्ही डिमॉलिशन करते, पण प्रत्यक्षात फेज वाईज डिमॉलिशन होत नाहीये. त्याच्यानंतर ती लोक बिल्डर स्वतःकडे माणसांना खेचून घेऊन 1-1 वर्षाचा चेक देते. ते SRA रूल्स मध्ये कुठेही बसत नाहीये. इव्हन बिल्डरने ही लंबाते मॅडमच्या समोर सांगितलं की 145 जणांना त्यांनी इंडिव्हिज्युअल 1-1 वर्षाचा चेक दिलाय. तो खरं तर कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाहीये, तरी लंबाते मॅडम बिल्डरवर ऍक्शन घेत नाहीये. त्याच्यानंतर आमचे टोटल 364 घरं आहेत, त्याच्यातले बॅलन्स 212 आहेत. त्यांना आम्हाला वेगवेगळ्या नोटीस पाठवतायत, म्हणजे आमची संख्या कमी दाखवतायत. एकदा 28 जणांची तोडक नोटीस काढतायत, एकदा 47ची दाखवतायत. म्हणजे कुठल्याही बाजूने आम्हाला असं नाही दाखवलं जात की आम्ही एकत्र आहोत. जर मेजॉरिटी आमच्याकडे असताना बिल्डरला का सपोर्ट होत आहे? म्हणजे तुम्ही हे ठरवलं आहात का की पूर्ण जे झोपडपट्टीवासी आहेत किंवा रहिवासी आहेत त्यांना बेघर करायचं? म्हणजे आम्ही आमची तुमच्या कमिटी विरोधात पुढे म्हणजे SRA मध्ये काय कंप्लेंट कमिटी श्री सिद्धिविनायक सोसायटी म्हणून आहे आणि ती नियोजित आहे. तर आम्ही बावनकुळे मॅडमला लेटर पण दिला होता आणि मीटिंग घेऊन पण आम्ही सांगितलं रजिस्टर म्हणून की तर ती म्हणते की ती रजिस्टर नाही आहे त्यामुळे ती कॅन्सल होऊ शकत नाही. त्यामुळे आम्हाला नुसतं फिरवतात आहेत ती लोक. म्हणजे क्लिअर प्रोजेक्शन ना सपोर्ट तर काहीच नाही आहे SRA मधून. आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला घराच्या बदली घर हवंय. आम्ही काही कुठल्या गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टच्या अगेन्स्ट नाही आहोत. फक्त आम्हाला एक अग्रीमेंट देतात, त्याच्यावरती पण सगळे राईट्स बिल्डरकडे आहेत. त्याच्यामध्ये काही अग्रीमेंटमध्ये क्लिअर नाही आहे की तुम्हाला काय मिळणार आहे, किंवा नॉर्मल अग्रीमेंटमध्ये पूर्ण प्लॉटचा वगैरे प्लॅनिंग वगैरे दिलं असतं. अग्रीमेंटमध्ये ह्या काहीच नाहीये, सगळे राईट्स. हा, आणि आमच्या इथे 50% त्या लोकांनी अपात्र केलंय. अपात्रमध्ये पण ती लोक काय म्हणतात आहेत, 1 वर्षाचा चेक घ्या आणि तुम्ही जा खाली करा. त्यानंतर अपात्रच्याने बोलतात की तुम्ही स्वतः पात्र केलं पाहिजे. आम्ही कलेक्टर ऑफिस बँड्राला आमच्या सगळ्यांचे डॉक्युमेंट जमा केलेत, पण तिथे दरवेळी आम्हाला लोकांना काय सांगितलं जातं की सोसायटी हजर नाहीये त्यामुळे तुमचे घर तुमची हिअरिंग होऊ शकत नाही. जवळजवळ 2-2 वर्ष आमचे वडील जे 60-70 वर्षाचे आहेत ते नेहमी जाऊन हिअरिंगला उभे राहतात, तर सोसायटीचा एकही माणूस येत नाही. त्यांना त्यांच्या इथून काय लेटर जात. म्हणजे आम्ही मदत मागायची ती कोणाकडे? आता सध्या आम्हाला अकीब भाईंचाच सपोर्ट आहे की ते आमचे म्हणणे सरकारकडे मांडतायत आणि SRA मध्ये पण आम्हाला ते सपोर्ट करतायत. तर आमची विनंती हीच आहे की अकीबाईच्या थ्रू आमचं तरी मागणं सरकारपर्यंत पोचावं आणि त्यांनी मदत करावी, हीच आशा. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.